राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची कृत्य सध्या राज्यभरात चर्चेत आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय गायकवाड, भरत गोगावले, संजय शिरसाट, गोपीचंद पडळकर आणि राजेश क्षीरसागर यांच्या कृत्याविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मूक आंदोलन झालं। या लोकप्रतिनिधींचे मुखवटे घातलेले कार्यकर्ते आणि त्यांचं कृत्य याबाबत उपहासात्मक देखावा करण्यात आला, तर जुगाराचं टेबल मांडून कृषी मंत्र्यांवर टीका करण्यात आली। राज्यातील 12.5 कोटी जनतेनं विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल दिला, पण आता काही आमदारांकडून अत्यंत चुकीच्या गोष्टी घडत आहेत। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। शिवसेना शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांकडून अत्यंत चुकीच्या गोष्टी घडत असल्याबद्दल या आंदोलनाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं। त्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात मूक प्रदर्शन, मूक निदर्शन अशा आशयाचा फलक उभारण्यात आला होता। त्यावर रमी मंत्री कोकाटे, शिरसाटांचे मायाजाल, अंधश्रद्धाळू भरत गोगावले यांची होम हवन करतानाची छबी, शिंदेंचा बॉक्सर संजय गायकवाड, निधी खाणारा कमिशनर आमदार राजेश क्षीरसागर असा मजकूर आणि पोस्टर होते। शिवाय टेबलवर रमी खेळणारे मंत्री असा देखावा साकारण्यात आला होता। महाराष्ट्र राज्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने राज्य शासनाचे जे आता नवीन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री महोदय रम्मी कसे खेळतात, गोगावले कशा पद्धतीने ओम फट स्वाहा करतात, संजय गायकवाड कशा पद्धतीनं एका गरीबाला मारहाण करतात कॅन्टीन मध्ये विधान भवनाच्या परिसरात, राजेश क्षीरसागर कशा पद्धतीनं टक्केवारी खातात, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्याचा आम्ही मूक प्रदर्शनातून प्रयत्न करतो। या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्राला कलंकित करून राज्याची आबरू धुळीला मिळवली जाते असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, अनिता ठोंबरे, बंडा लोंढे, राजू यादव, राजू जाधव, शशी बिडकर, हर्षल पाटील, धनाजी दळवी, दीपाली खाडे, सागर साळोखे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते।